नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, आता तुम्ही तुमचं नाव रेशन कार्डवरील घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कमी करू शकतात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसून करू शकतात. तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. त्यानंतर मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन दिसेल मित्रांनो, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमधून. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर एक असं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं नाव येईल मित्रांनो ॲपचं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातला कोणत्याही एका मेंबरचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर तुमच्या घरात कोणत्याही नंबरला आधार नंबर लिंक असेल तो आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कॅपचा व्यवस्थितपणे फिल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जसा कॅपचा आहे तसा फिल करून तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन येईल लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या नंबर लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP जसा तसा तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं ऑप्शन येईल क्रिएट एमपिन. त्यानंतर क्रिएट नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. एमपिन हा तुमच्या लक्षात असेल असा एमपिन क्रिएट करायचा आहे. 4 अंकी एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रिएट नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंटर एमपिन परत तसाच एमपिन टाकायचा आहे. त्यानंतर क्रिएट एमपिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एमपिन क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर लोकेशनला टर्न ऑन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर मित्रांनो, बघू शकता येथे ऑप्शन दिलेलं आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स. मॅनेज फॅमिली डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रेशन कार्ड कोणाचं नाव क्लिक करायचं आहे. डिलीट ऑप्शनवरती खाली दिलेलं आहे. तर डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्ही तुमचं रिझन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जसे की डेट ऑफ फॅमिली मेंबर. त्यानंतर कन्फर्म बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली. तुमच्या आधार लिंक असेल त्या नंबरला एक OTP सेंड करण्यात येईल. तो OTP तुम्हाला येथे टाकून घ्यायचा व्यवस्थितपणे. त्यानंतर तुमच्या मोबाईलला OTP आल्यानंतर व्यवस्थित टाकल्यानंतर व्हेरीफाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुल. बघू शकता तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फॉर फूड सप्लाय ऑफिसर. तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली सेंड झालेली आहे. आता तुम्हाला काही करण्याची गरज नाही. काही तासात काही दिवसात तुमचं हे रेशन कार्डवरील नाव कमी होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा. अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.